आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मी आनंदा माने, नमस्कार। मला आपल्या सांगोला तालुक्याचे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षातून AB फॉर्म सहित उमेदवारी दिलेली आहे आणि विरोधक विनाकारण असल्या कोणत्याही अफवा उठवत आहेत त्यांना आज जे सांगोला शहरामध्ये चित्र चालू आहे त्यामुळे विरोधकांची घाबरगुंडी उडालेली असून असल्या कुठल्याही अफवेवर जनतेने विश्वास ठेवू नये। मी लढवया शहाजी बापूंचा शिलेदार आहे। मी जनतेसाठी ही निवडणूक लढवणार आणि तुम्ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे, ही जी अफवा आहे ती खोटी आहे। मी जरी गरीब कुटुंबातील असलो तरी जनता माझ्या मागे आहे। मी जनतेतून खूप श्रीमंत आहे। सर्वांगीण विकास हा आमच्या शिवसेना पार्टीचं पहिल्यापासूनच ध्येय राहतं की सर्व भागाचा विकास झाला पाहिजे। आज जी या रेल्वे लाईननं जशी हिरवाई दिसते ती हिरवाई संपूर्ण तालुक्यात करण्यासाठी किंवा जे आपण 200 कोटीचा निधी आणलाय त्याच ताकदीवर त्याच विकासावर आपण ही निवडणूक लढवत आहे का अन्य काय अजून आपलं काय व्हिजन आहे? बरेच काही कामं राहिलेले आहेत। बापूंच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहर व तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून जे काय राहिलेली उर्वरित कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल। आणि शेवटचं की आपण जी ही खोट्या अफवा आहेत त्यांना एकाच शब्दात उत्तर द्यावं। आम्ही शहाजी बापूंची लढवया माणसं आहोत। सांगोला नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या पार्टीकडून एकाच पक्षा चिन्हावरती आमची 24 मंडळी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे। आणि काय निकाल काय अपेक्षित वाटतं आजच्या एकंदरीत? जनता आमच्या पाठीशी राहील, पूर्ण विश्वास आहे। 23-1-24 हो।